मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला पुलाव भात करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. पहिले आपण भाज्या बघूया. हे बघा, हे पुलाव मी साफ करून ठेवला आहे मिठाच्या पाण्यात टाकून. आणि बटाटी, एक बटाटी घेतली मध्यम. आणि परत भोपळा, मिरची, लिंबू, कांदे 2 घेतले आहेत बारीक चिरून. गाजर, हे मिरची आहे ओली 2 घेतल्या आहेत बारीक करून त्या. कढीपत्ता, टमाटा, हे मटार. आणि हे तांदूळ ठेवले अर्धा तास आधी भिजवून. 1 ग्लास आहे तांदूळ, हे साधेच मी वापरते ते. हे तेल फोडणीसाठी. हे खडे मसाले, लवंग, मिरी, हे तमालपत्र, कोथिंबीर, दही, आलं लसणाची पेस्ट, हिंग फोडणीसाठी, मोहरी, जिरा, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला, चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर घालायची चवीला. आणि बटर थोडासा टाकायचा फोडणीसाठी. एवढं साहित्य आहे. आता मी तेल टाकते. तेल थोडं जास्तच घालायचं आहे. आपल्या अंदाजापुरते घ्यायचं आपण, चमचे नाही, अंदाज घ्यायचा आणि घ्यायचं जास्त. कारण काय, पुलाव भाताला थोडा तेल जास्तच लागतं. आता कढीपत्ता टाकायचा. आता हे ढवळून घेते मी. गॅस बारीक करते, फास्ट ठेवलं. आता खडे मसाले टाकून घेते. दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र थोडं फाडून टाकते, म्हणजे मोठे आहे ना जास्त म्हणून. थोडं भाजू दे रे चांगलं. 1 चमचा तरी घालूया. 1 चमचा घातला हिंग, मोहरी 1 चमचा. ते ढवळून घेते जरा. जिरं थोडं चमचा काढून घेऊया. 1 चमचा. 1 चमचा नको, थोडं कमी. आता हे सगळं थोडं चांगलं भाजू दे. आता आपण कांदा घालून घेऊया फोडणीला. इथे ढवळून चांगला घेऊया. हिरवी मिरची आहे 2 घेतल्या आहेत मी, तिखट आहेत म्हणून. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. कापून घेतले आहेत. आणि ताबडतोब आता आपण याच्याबरोबर आलं लसणीची पेस्ट घालून घेऊया. ती पण ढवळून घेते. कांदा चांगला भाजला आहे. हे बघा. आता आपण गरम मसाला घालून घेऊया याच्यामध्ये. अर्धा चमचा घालायचा गरम मसाला. तर ढवळून घेऊया थोडा. अर्धा चमचा हळद. बस. आता हे पण ढवळून घेऊया. गॅस मी मध्ये फास्ट ठेवलेला. आता हे 1 लिंबू आहे, त्याचा रस घालूया.
जेवढं पडेल तेवढं आपण घालायचं. बस. गॅस मी फास्ट ठेवला, स्लो करते. आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकूया. आता थोडंसं दही टाकून घेऊया याच्यामध्ये. जे आपण लिंबाचा रस पण टाकला आहे, थोडंसं दही, जास्त नको. आता ते ढवळून घेते आणि थोडी साखर पण टाकूया. चवीपुरती साखर. साखर म्हणजे मला लागते सगळ्या याच्यामध्ये. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. आता मालवणी मसाला. मालवणी मसाला जास्त तिखट नाही म्हणून मी 2-3 चमचे तरी टाकणार आहे. तुम्हाला जसं हवा तसा तुम्ही टाकू शकता. आता आपण भाज्या घालून घेऊया. भोपळी मिरची, गाजर आणि सगळं आपण ग्रेव्ही हे एकदम ढवळून घेऊया. आणि हे पण फ्लावर, बटाटा. फ्लावर मोठाच ठेवायचा म्हणजे तो त्याच्यामध्ये दिसतो ना चांगला, म्हणून जरा मी मोठाच ठेवला आहे. त्याबरोबर तुमचे मटर पण टाकून घेऊया. एकदा धुवून ठेवलेत पण ह्या पाण्यात घातले, मिठाचं पाणी आहे ना म्हणून. म्हणजे चांगला हे येतो त्याला. हे बघा, थोडंसं बटर टाकला. ते पण ढवळून घेते आता. भाजी चांगलीच परतून घेतली आहे मी. आता याच्यामध्ये आपण मीठ पण घालून घेऊया. गॅस फास्टच आहे माझा, तर 2-3 चमचे मीठ घालून घेऊया. सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे ती. चांगलं परतून घेतलं सगळं. आता ताबडतोब तांदूळ पण घालून घेऊया. हे भाई अर्धा तास मी आधी भिजवून ठेवले, धुवून वगैरे ठेवलेले आहेत तांदूळ. साधेच तांदूळ मी भात करते तो. तुम्हाला बासमती घ्यायचा असेल तर तुम्ही बासमती पण घेऊ शकता, पण मी हाच करते, हेच करते. हे आता आपण चांगलं परतून घेऊया. हे बघा, हे आता. आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. हे बघा, ही 5 ग्लास मी घेतली आहे. अजून लागला तर मग टाकाय, म्हणजे भाताच्या वर गेलं पाहिजे तांदळाच्या. बस पाणी. आणि आता याचे 2 शिट्या घ्यायच्या कुकर लावून. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नक्की करून बघा अशी साधी सोपी पुलाव भाजी. हे बघा, आता हे ढवळून घेते आणि मी झाकण लावून घेते. थोडं पाणी लागणार आहे, थोडंसं घालते. बस. पण खिचडी झाली काय बघूया. 2 शिट्या घेतल्या आहेत मी. बघा, छान झाली एकदम खिचडी.
सॉरी फ्लावर भात खिचडीत तोंडात येते माझ्या. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालूया.